नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला नाचणीचे खिशीचे पापडची रेसिपी दाखवणार आहे। तर ही आपण 3 किलो नागली घेतलेली आहे। 3 किलोचे पापड करणार आहोत नागलीचे आणि ती चांगली पाखडून वगैरे घेतलेली आहे आणि त्यात आपण आता पाणी टाकून चांगली रोळून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत। हे बघू शकता, चांगलं हलवायचं आहे आणि मग नागली आपल्याला चांगली स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि नागली धुवून झाली की आपण एक दिवस एक रात्र आपण ती भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर आपली नागली छान भिजली की मग आपण परत ती 1-2 पाण्याने धुवून घेतो। मग धुवून झाल्यावर नंतर आपण ती अशी ह्या प्रकारे रोळून आपण ती अशी नितरून घेणार आहोत, एका फडक्यात काढून घेणार आहोत। कधी कधी बारीक खडे असतात ते आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे अशी रोळूनच आपण व्यवस्थित नागली चांगली काढून घ्यायची आहे एका फडक्यात रोळून। आणि आता छानपैकी असं पॅक अशी बांधून ठेवायची आहे आपल्याला नागली। बघू शकतात, एकदम अशी पॅक बांधायची आहे आपल्याला नागली। त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे, या प्रकारे बांधून ठेवायची आहे आपल्याला। आणि हे व्यवस्थित असं नितरू द्यायचं आहे आता हे पाणी सगळं काही चाळणीवर ठेवून। आणि पाणी छान नितरलं की एखादं असं पिशवी वगैरे एखादी एकदम गरमासमध्ये आपल्याला ही नागली चांगली दडपून ठेवायची आहे एक दिवस। एकदम पॅक अशी दडपून ठेवायची आहे आणि एक दिवस झाला की आपण ती बघणार आहोत। हे बघा, नागली सोडून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आता माझ्या नागलीला एवढे व्यवस्थित कोंब आलेले नाहीये, पण नागलीला एक दिवसात छान कोंब येऊन जातात। गरमास नव्हते आमच्या इथं, त्यामुळे नागलीला छान कोंब आलेले नाहीये। नंतर ती आपण असं व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे आणि दळून आणलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, पीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे आणि आपण हे एक फडक्यानेच गाळून घेणार आहोत नागली। एखादं वाटकं घ्यायचं आहे मोठं आणि त्याला फडकं बांधून आपल्याला छानपैकी बारीक अशी व्यवस्थित नागली चांगली गाळून घ्यायची आहे। नागलीचं पीठ आपण आपलं पीठ गाळून झालं की मग आपण ते पीठ मोजून घ्यायचं आहे, किती आहे काय। हे आमच्या इकडचं माप आहे खानदेशातलं, तर त्या मापे मोजत आहे मी। तर हे 8 माप भरलं होतं, तर आपल्याला जेवढं माप पीठ असलं तेवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, तेवढंच पाणी ठेवायचं आहे। वाटलं तर थोडंसं 1-2 हे माप 2 जास्त ठेवून घ्यायचे आहे, ते पाणी काढून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी। जो वाटलं तर कधी कधी नागली जुनी असते त्यामुळे लागू शकतं जास्त पाणी। हे आपण नागलीमध्ये टाकण्यासाठी आपण ही जिरे पूड घेतलेली आहे 1 वाटी, ही ओवा पूड घेतलेली आहे, हे पापड खार घेतला आहे 1.5 वाटी, खसखस घेतलेली आहे 1 वाटी, आपण तिळी पण घेऊ शकतात, आणि अर्धी वाटी आपण हिंग घेतलेला आहे आणि 1 वाटी मीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण एकदम अचूक आहे, याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। आणि आपलं पाणी छान उकळलं की मग आपण त्यात हे सगळं मटेरियल टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते मटेरियल। आणि चांगली उकळी आली का मग आपण त्यात पीठ टाकून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि पिठाच्या वर जेव्हा पाणी आलं असं की आपण घेरायला घेतलेलं आहे, व्यवस्थित घेरायचं आहे। आपल्याला थोडं पाणी जास्त लागलं होतं, आपण वरून पाणी टाकलं होतं थोडं, 1 तांब्या गरम पाणी बरं का पण। आणि चांगलं हटून घ्यायचं आहे व्यवस्थित। हटून झाल्यावर हे सगळं काढून त्यावर एक ओला रुमाल करून त्यावर टाकून द्यायचं आहे आणि आपल्याला पाऊण तास हे पूर्ण पीठ व्यवस्थित बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे। तर पाऊण तास व्यवस्थित शिजलं तर आपले पापड बिलकुल तुटत नाही। आणि हे बघा किती छान पापड आला, मशीनवरच पापड करून घेत आहोत आपण। इतकं छान पीठ शिजतं की एक एवढी सुद्धा गिठोळी वगैरे काहीच पडत नाही, एकदम सुंदर पापड येतात। हे बघू शकता तुम्ही।
बघा सगळे पापड आपले करून झालेले आहेत आणि 2 दिवस सुकायला लागतात. बघा किती सुंदर पापड झालेले आहे आपले. आता आपण तळून बघूया. बघा दुप्पट तिप्पट पापड फुलतो आपला. तेल कमी टाकलेलं होतं त्यामुळे मला नीट हे करता नाही आलं, पण पापड दुप्पट ते तिप्पट फुलतो आपला नागलीचा पापड. तर या प्रकारे तुम्ही नक्की पापड करून बघू शकतात माझ्या पद्धतीने. एकदम परफेक्ट प्रमाण, परफेक्ट कृती आहे. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने नागलीच्या पापडाची रेसिपी. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला भरभरून लाईक्स करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद मैत्रिणींनो.